शिवनेरीवर रक्त सांडले पवित्र झाली धरा, शिवनेरीवर रक्त सांडले पवित्र झाली धरा. आजही साक्ष देतो कोळी महादेव चौथरा, कोळी महादेव चौथरा. इतिहास मिटवला जाऊ शकतो, इतिहास मिटवला जाऊ शकतो, पण इतिहासाच्या पाऊलखुणा कधीही मिटवता येत नाही. असाच गौरवशाली आणि पराक्रमी इतिहास इथल्या मूळ निवासी आदिवासींचा आहे. आदिवासींनी दिलेले लढे हे सत्ता किंवा राज्य मिळवण्यासाठीचे लढे नव्हे, तर ज्या निसर्गाने त्यांना मायबापासारखी माया दिली, ज्या निसर्गाला तो दैवत मानतो, त्या जल जंगल आणि जमिनीसाठीच्या रक्षणाचे लढे. ही गोष्ट आहे 16व्या शतकातील. जुन्नर प्रांताच्या 52 मावळावर आदिवासींचे स्वशासन होते आणि त्यांच्या परंपरागत न्याय व्यवस्थेखाली गुन्ह्या गोविंदाने कारभार चालत होता. या स्वशासन व्यवस्थेचे मुख्यालय म्हणजेच 52 चावडी हे येथे जुन्नर मध्येच होते. येथील महादेव कोळ्यांच्या शुरत्वाची आणि बहमनी सत्तेला होतीच. त्यामुळे 1443 मध्ये मलिक उल तुजार या बहमनी सरदाराने महादेव कोळ्यांच्या ताब्यात असणारा शिवनेरी किल्ला काढून घेतला. 1636 मध्ये अहमदनगर राजवटीचा पडाव होऊन मोगलांची राजवट सुरू झाली आणि मोगलांनी येथील आदिवासींच्या हक्कांच्या जमिनीवर कायमची कर आकारणी सुरू केली. आणि येथूनच इथल्या मूळ रहिवाशांच्या पारंपरिक स्वातंत्र्य, स्वशासन आणि हक्कांचे खनन होण्यास सुरुवात झाली. या छळाला कंटाळून येथील 52 मावळातील आदिवासी कोळी महादेव, ठाकर, भिल्ल, आंध, कोकणा या सर्व जमातींनी 52 मावळाचे नाईक खेमा रगतवाल यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंड पुकारला. हा बंड एवढा मोठा होता की स्वतः शहाजहान बादशाला शिवनेरीवर लक्ष केंद्रित करावे लागले. त्यांनी मोठे तोफखान्यासह सैन्य शिवनेरीवर धाडले आणि त्याचं नेतृत्व करत होता रंदुल्ला खान. मुघल सत्तेचे येथील मूळ रहिवाशांशी बरेच दिवस युद्ध चालू होते. या युद्धादरम्यान त्यांनी कोळवण मुलखातील सर्व आदिवासींची धरपकड करून शिवनेरीच्या सर्व उंच ठिकाणावर आणून त्यांचे शिरीकरण करण्यास सुरुवात केली. या युद्धामध्ये त्यांनी लेकी बाळींसह चोळीतील लहान लेकराला सुद्धा सोडले नाही. हा अमनुष्य हत्याकांड 2 महिन्यापेक्षा जास्त काळ चालू होता आणि या हत्याकांडामध्ये 1600 पेक्षा अधिक आदिवासी शूरवीरांचे शिरीकरण करण्यात आले. या अमनुष घटनेला घाबरून येथील आदिवासींनी पुन्हा असा लढा देऊ नये, हा संघटित लढा उभारू नये म्हणून ज्या ठिकाणी शिवनेरीच्या उंच ठिकाणावर शिरीकरण करण्यात आले होते त्याच ठिकाणी एक चबुतरा बांधण्यात आला आणि तोच हा कोळी महादेव चबुतरा. पण नाही, तेथून आम्ही भीती नाही तर आम्ही तेथून प्रेरणा घेतोय, कारण हा चौथरा आमच्या पूर्वजांच्या पराक्रमाची, शौर्याची आणि एकजुटीची आठवण करून देतो. ते लढले आपल्या वर्तमानासाठी, ते लढले आपल्या वर्तमानासाठी. आपण लढू त्यांच्या इतिहासासाठी, आपण लढू त्यांच्या इतिहासासाठी. जय जोहार, जय आदिवासी.